संधी देते तेव्हा ते ज्येष्ठ काय नेते करायला बाळासाहेब थोरातांवरती नाराज आहात का? त्यांनी प्रयत्न केले नाही? नाही, त्यांनी 100% प्रयत्न केले, पण भांडण्याचं जे काम होतं, जसं विशाल पाटलांच्या मागे आज काँग्रेस उभं आहे तसं शिर्डीत झालं नाही. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या यंत्रणेला कसं उत्तर देणार? शेवटी शिर्डी मतदारसंघामध्ये लोकांना जी अपेक्षित होतं, ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या, तो तिसरा उमेदवार कोण? तो वंचितच्या रूपाने आपल्या समोर उत्कर्षताई रुपवते आहेत. एक वेल क्वालिफाईड MSW झालेल्या मुंबईतल्या ब्रँडेड संस्थेतून त्यांचं शिक्षण झालेलं आहे. उत्कर्षताई, नेमकं काय सांगाल की चौधरी आणि रुपवते घराण्यांवरती वारंवार अन्याय होतोय? शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर हे प्रामुख्याने जाणवतं, कारण 2009 मध्ये लोकसभा मतदारसंघ जेव्हा राखीव झाला तेव्हापासून सातत्याने ही डिमांड आम्ही कुटुंब म्हणून आणि एकूणच सगळ्या जनतेतूनही होती. आणि त्या प्रक्रियेमध्ये माझे वडील कालकथित प्रेमानंद रुपवते हे अग्रेसर राहिले, पण 2009 पासून सातत्याने ती संधी डावलली आहे पक्षाने, आणि ती खंत वारंवार बोलूनही त्याच्यावर काही पुढे पॉझिटिव्ह ऍक्शन झालेली नाही. आज ही मतदारसंघात शेवटची संधी होती, आणि फक्त तसंच नाही की संधी हवी, त्या पद्धतीचं काम, त्या पद्धत संघटनेचं काम हे मी स्वतःही गेली 16 वर्ष करत आहे. तरीही संघटनेने संधी दिली नाही ह्याची खंत मनात आहे. आणि वारंवार हे जर होत असेल तर मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी करायचं काय? आमच्या पुढे पर्याय काय? संघटनेचं 100% काम करू, पूर्ण जीव लावून काम करू, पण जेव्हा राजकीय संधी देते तेव्हा ते काय करायला पाहिजे? बाळासाहेब थोरातांवरती नाराज आहात का? त्यांनी प्रयत्न केले नाही? नाही, त्यांनी 100% प्रयत्न केले, पण भांडण्याचं जे काम होतं, जसं विशाल पाटलांच्या मागे आज काँग्रेस उभं आहे तसं शिर्डीत झालं नाही दुर्दैवाने, कारण सेना फारच अग्रेसिव्हली ते सगळं करत होते, आणि ते भांडण्यामध्ये कुठेतरी फक्त थोरात साहेब नाही तर काँग्रेस अख्खीच कमी पडली. आज एखादी कार्यकर्ती म्हणून मी भांडत होते फक्त, पण पदाधिकारी किंवा इतर पक्षातले नेते हे कोणीच काही बोलत नव्हते. त्यामुळे ती एकाकी पडलेली लढाई मी लढत होते, पण ती शेवटी कुठेतरी मी बाजूला ठेवून आता पुढे आलेले आहे. आता ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर आणि यांच्याशी कसं तुमचं कम्युनिकेट झालं आणि हे तिकिटापर्यंत कशी पोहोचली? मी पहिल्यांदा तेव्हा जेव्हा भेटले तेव्हा मुंबईमध्ये चर्चा साधारण झाली की मतदारसंघामध्ये काय वातावरण आहे वगैरे, आणि त्या एका भेटीचा इतका एक पॉझिटिव्ह इफेक्ट झाला त्या एका फोटोचा, मलाही अपेक्षित नव्हतं, पण खूप पॉझिटिव्ह इफेक्ट झाला. आणि फक्त समाजाचे नाही, इतर समाजाच्याही असंख्य लोकांनी मेसेजेस, फोन करून ते सगळं मला पोहोचवलं. आणि वंचित बहुजन आघाडीचे सगळे जे कार्यकर्ते ते सगळे मग भेटायला लागले, बोलायला लागले. शिवाय त्यांचे जे सगळे पदाधिकारी आहेत, आज जिल्हाध्यक्ष आमच्यासोबत आहेत, जिल्हा कमिटीचे अनेक सदस्य इथे उपस्थित आहेत, त्यांच्याशी संवाद जेव्हा साधायला लागले तर कुठेतरी असं लक्षात आलं की आपल्याला जुळू शकतं. त्यानिमित्ताने पुन्हा त्यांची भेट गेली आणि एक पुढे सकारात्मक चर्चा करून मी पक्षप्रवेश केलेला आहे. लोखंडेंना 10 वर्ष मिळाली, वाकचौरेंना 5 वर्ष. हे दोन उमेदवार एकमेकांवरती आरोप करतायत. कोण म्हणतं तूप घोटाळा केला, कोण म्हणतं सॅनिटरी नॅपकिन घोटाळा. याबद्दल तुम्ही मतदारांना सामोरं कसं झालं? मला असं वाटतं की त्यांची जी लढाई आहे ती फार वेगळ्या पद्धतीची आहे. त्यांना मतदारसंघाचे प्रश्न किंवा लोकांना काय भेडसावतंय प्रश्न, जीवन मरणाचे जे प्रश्न आहे त्याच्याबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाही. कोण कुठल्या हॉटेलमध्ये जेवलं आणि कोण कुठे बसलं एवढ्यावरच एक कुठल्या कार्यकर्त्यांनी कोणाला फटका मारला, हे जर लोकसभा निवडणुकीचे चर्चेचे विषय असतील तर कुठेतरी आपली गाडी डिरेल झालेली असं वाटतं. त्यामुळे त्यांच्या त्या सगळ्या पर्सनल भांडणात न पडता लोकांचे जे प्रश्न आहेत, लोकांसाठी काम करण्याचं जे एक विजन जे माझं आहे त्याच्याबद्दलची मी अधिक माहिती जेव्हा मी फॉर्म भरेन तेव्हा तो एक विजन डॉक्युमेंट मी करणार आहे आणि त्या पद्धतीने मी पुढे काम करणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या यंत्रणेला कसं उत्तर देणार? ते महायुतीच्या लोकांसाठी काम करतील, उमेदवारासाठी. पण मला असं वाटतं की महायुती असो, महाविकास आघाडी असो, घटक पक्षामधले सगळेच नेते कार्यकर्ते त्या उमेदवारावरती प्रचंड नाराज आहेत. ते जरी उघडकीत बोलत नसतील, खूप चर्चा आम्ही ऐकतो आणि खूप जणांशी बोलतो. त्यामुळे ज्यांना कोणाला हे पटतं की ताई सक्षम पर्याय आहे आणि काम करू शकेल, स्थानिक उमेदवार आहे, भेटू शकेल, अवेलेबल राहील, आमच्यासाठी भांडू शकेल, ते सगळे कुठल्याही पक्षातले असेल ते सगळे मदत करतील असं मला वाटतं. महिला आयोगात देखील तुम्ही खूप चांगलं काम केलं. विशेषत्वाने अहमदनगर जिल्ह्याकडे तुमचं विशेष लक्ष होतं. आता पक्ष सोडताना नेमक्या काय भावना आहेत आणि वंचित मध्ये तुम्ही जातात हे तुम्ही जनतेला समोर कसं मांडणार? महिला आयोगाचा जो पद आहे ते शासकीय पद आहे, त्यामुळे जर इलेक्शन मी करणार असेल तर त्याचाही मला राजीनामा द्यावा लागेल. आता मी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिलेला आहे आणि मला जनतेला काही उत्तर देण्याची तशी वेळ येणार नाही असं मला वाटतं. कारण जनताच म्हणत होती की ताई तुमच्यावर एवढ्यांदा अन्याय झालेला आहे तर तुम्ही का थांबता, तुम्ही पर्याय शोधा, तुम्ही पुढे जा, तुम्ही आमचा उमेदवार म्हणून पुढे आणि जनतेचा उमेदवार म्हणून पुढे मी ह्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाणार आहे. अच्छा, तुम्ही काही स्लोगन वगैरे बनवलंय?
किंवा काही मी टॅगलाईन म्हणण्यापेक्षा पण एका कार्यकर्त्यांनी जे मला पाठवलं आणि ते सोशल मीडियावर प्रचंड हिट झाले ना, आजी ना माझी यावेळेस उत्कर्षताई मारणार बाजी, हे स्लोगन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. तर आजीना माझी यावेळेस उत्कर्षताई अशा पद्धतीचं त्यांनी मेसेज आपल्याला दिलेला आहे. बघूयात शिर्डी लोकसभा 2024 ची निवडणूक उत्कर्षताईंना दिल्ली संसदेपर्यंत घेऊन जाते की काय. गॉडफादर मीडियासाठी डॉक्टर जयंत गायकवाड, राहता.